सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूब खामोश. सरदेशा औरंगजेब ताट चुपला. चुप चुप. बता संभा, बता का रखे लूट, का रखाय खजाना, का रखे लूट. तसे उसळले संभाजी. अरे हिंदुस्तान आमचा खजाना, इथलं मातीतलं कण कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेब तू गिळलास खजाना, तू गिळलीस लूट, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्तान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्यांना, घेत नाही तसा घेऊ मनगटाच्या बळावर. बस सरपडत राहिला औरंगजेब, सरपडत. ये मराठे क्या खिलाते अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में. हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात. का असलं एकतरी पोरग माझ्या घरात नाही जन्माला आलं. तसे उसळले संभाजी. अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी, कसा जन्मेल संभाजी तुझ्या पुशीत. संभाजी जन्मेल तर शिवछत्रपतींच्या पुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटीस कसा जन्मेल संभाजी. संभाजी येईल तर सह्याद्रीच्या कड्यावर आणि बस तुझ्या नरड्यावर. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटवारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. आहे इतिहास आहे आमचा. नको लागूस नादाला. बस औरंगजेब संतापला. ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें जलाती है बहुत हमें, काट डालो इसकी जबान बोलती बहुत है, जाओ. आणि औरंगजेबाच्या दरबारातनं संभाजीराजांना नेलं गेलं. अखेर वडबुद्रुक वडस्तंभाला संभाजीराजांना बांधलं गेलं. तोपर्यंत सजेचा पहिला अंमल चालू झालेला. सजा होती डोळे काढायची. हापशे आले. लालबुंद तापलेल्या तप्त सळ्या घेऊन येताना दिसले हापशी. कळून चुकलं, डोळे जाणार आता. संभाजींनी मिटले नेत्र आणि डोळ्यासमोर आले राजे शिवछत्रपती, मासाहेब जिजाऊ, आई सईबाई, मावळे, गडकोट. आणि याच डोळ्यांनी घेतलं दर्शन स्वराज्याचं. याच डोळ्यांनी बघितली स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. याच डोळ्यांनी केला इशारा त्या आपल्या मावळ्यांना. तेच डोळे संभाजींनी उघडले नेत्र. डोळ्यापुढे आल्या लालबुंद तप्त सळ्या, आल्या समोर, घुसल्या आत. चर्र यातनांचा जाळ झाला नुसता. सळ्या गेल्या आत आत आत, निघाल्या त्याच वेगानं बाहेर. डोळे नव्हते कुठंच, उरल्या होत्या फक्त खोपण्या, काळ्या कबिंद उग्रा तर्फ बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात साधा काटा गेला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील किती सोस